जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल, राम कृष्ण हरी. नमस्कार. प्रगती रीड्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण श्री भक्ती विजय या ग्रंथातील अध्याय 13चं सविस्तर मराठी अर्थ पाहणार आहोत. या आधीच्याही अध्यायाचे सविस्तर मराठी अर्थाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत. तरी नक्की चॅनलला व्हिजिट देऊन प्लेलिस्टमध्ये पाहून घ्या. तसेच इतरही ग्रंथाचे व्हिडिओ, पारायणाचे व्हिडिओ टाकलेले आहेत. आणि चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हा भक्तीच्या प्रवासातील स्थिरतेचा आणि पूर्ण विश्वासाचा अध्याय आहे. अध्याय 12 मध्ये भक्ती परिपूर्ण झाली. भक्त आणि देव याचे एकरूपत्व आले. अध्याय 13 मध्ये मात्र त्या अनुभूतीनंतर फक्त संसारात कसा वावरतो हे संत महिपती महाराज स्पष्ट करतात. हा अध्याय आपल्याला सांगतो की भक्ती परिपूर्ण झाली तरी जीवन थांबत नाही. भक्त संसारात राहतो, पण संसार त्याला बांधत नाही. देवाशी एकरूप असूनही कर्तव्य कसे निभवायचे हे सांगतो. भक्ती पूर्ण झाली तरी कर्तव्य संपत नाही. महिपती महाराज सांगतात, भक्तीच्या परिपाकानंतरही भक्त संसार सोडून जात नाही. तो काम करतो, जबाबदाऱ्या पार पाडतो, लोकांमध्ये वावरतो, संसार पाहतो. पण फरक इतकाच, तो आता करता नसतो, तो फक्त साधन असतो. पुढे पाहूयात भक्त आणि देव अखंड संग. या अध्यायात देव भक्तांपासून वेगळा राहत नाही. भक्त चालतो पण देवासोबत, भक्त बोलतो पण देवासोबत, भक्त कामही करतो पण देवासोबत. त्याचे सतत देवाचं नामस्मरण भक्तीस चालू असते. देव भक्तासाठी काही क्षणाचा अनुभव नसतो, तो अखंड सोबती असतो. पुढे पाहूयात भक्ताला भय उरत नाही. अध्याय 13 मध्ये भयमुक्त अवस्थेचे सुंदर वर्णन आहे. भक्ताला मृत्यूची भीती नसते, अपयशाची भीती नसते, लोकांच्या मताची भीती नसते, कारण त्याचे सर्व काही आता देवाच्या हाती दिलेले असते. सुख दुःख समान होतात. महिपती महाराज सांगतात, भक्तांसाठी सुख म्हणजे देवाची कृपा, दुःख म्हणजे देवाची शिकवण. दोन्ही स्वीकारण्याची मनाची तयारी असते. म्हणूनच भक्त कुठल्याही परिस्थितीत डगमगत नाही. भक्ती आणि समत्व बुद्धी पाहूयात. या अध्यायात समत्वावर विशेष भर दिलेला आहे. भक्त श्रीमंतीतही गर्व करत नाही, दारिद्र्यात खचत नाही, मान मिळाल्यावर उडत नाही, अहंकार बाळगत नाही, अपमानात तो भक्त तुटत नाही, सुखदुःखात समान राहतो, देवावरील विश्वास डळमळत नाही, कारण त्याचे मोजमाप देवाशी जोडलेले असते. पुढे पाहूयात भक्तीचे फळ, लोककल्याण. अध्याय 13 सांगतो, परिपूर्ण भक्त फक्त स्वतःसाठी जगत नाही, त्याची उपस्थितीच लोकांना शांत करते, दुःखी मनांना आधार देते, योग्य मार्ग दाखवते. तो उपदेश करत नाही, तो स्वतः चालत दाखवतो, स्वतः मदत करतो. पुढे पाहूया भक्ताला कर्मबंधन उरत नाही. महिपती महाराज स्पष्ट करतात, भक्त कर्म करतो, पण कर्म त्याला बांधत नाही. कारण अपेक्षा नाही, स्वार्थ नाही, अहंकार नाही, मीपणा नाही. म्हणूनच कर्म हे साधन बनते, बंधन राहत नाही. पुढे पाहूयात भक्त आणि ईश्वरलीला. अध्याय 13 मध्ये जीवनाला ईश्वरलीला म्हणून पाहण्याची दृष्टी दिली आहे. भक्त यशात नम्र राहतो, शांत राहतो, प्रत्येक अनुभवात देव पाहतो, म्हणजे सर्व श्रेय देवाला देतो. जीवन म्हणजे देवाने दिलेली भूमिका, अशी भावना त्या भक्ताची असते.
भक्ताची मौनातील अवस्था पाहूयात. या अध्यायात मौनाचे महत्त्व सुंदररित्या मांडले आहे. भक्त जास्त बोलत नाही, जास्त दाखवत नाही. त्याची शांतता त्याची ओळख बनते, कारण त्याला सिद्ध करण्यास काहीच उरलेले नसते. अध्याय 13चा आपण थोडक्यात सारांश व बोध पाहूयात. यातून आपल्याला शिकवण अशी मिळते की भक्ती परिपूर्ण झाली तरी कर्तव्य संपत नाही. देव भक्ताचा अखंड सोबती बनतो. देव आपल्याला प्रत्येक अडीअडचणीत आपला सोबती बनतो, मदत करतो. भक्त भयमुक्त होतो. भक्त भयमुक्त होतो म्हणजे प्रत्येक वेळेस भक्ताला वाटतं माझ्यासोबत गुरु आहे, देव आहे. सुखदुःख समान वाटू लागतात. भक्ताला समत्व ही भक्तीची ओळख आहे. भक्त लोककल्याणासाठी जगतो. कर्मबंधन न बनता लीला बनते. जीवन ईश्वर लीला म्हणून पाहिले जाते. मौन आणि शांतता भक्ताची ओळख बनते. महिपती महाराजांचा संदेश, जिथे भक्ती स्थिर होते तिथे जीवनही सुंदर होते. प्लीज हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. काही चुकलं असेल क्षमा असावी. धन्यवाद.